गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहर आणि उपनगरात नागरिकांना तथा ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातोय। गेल्या 15 दिवसात वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। शहरात थोड्याफार प्रमाणात वादळी वारं सुटलं की लगेच वीज खंडित होते। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेची तीव्रता वाढली, त्यातच लाईट गुल होण्याचं प्रमाणही वाढलंय। यामुळे नागरिक त्रस्त झालेत। पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सूनपूर्व तयारी कुठेच दिसत नाहीये। तसेच शहरातील विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोन उचलावे, तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचं काम केले जात आहे। त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती आणि मेणबत्ती पेटवत अनोखं आंदोलन करण्यात आलं।